Next topic is digital meter. So basically there are two types of meters. One is analog and another one is digital meter. So basically analog has some drawbacks. Drawbacks कुठले कुठले असू शकतात, like it has less accuracy compared to digital instrument. It may have less resolution compared to digital instrument or digital meter. Also we have to observe the readings, means deflection तुम्हाला फॉर्मॅट मध्ये डिफ्लेक्शन मिळते, निडल डिफ्लेक्शन मिळते. मीन्स जर करेक्ट रिडिंग्स नाही घेतला तर देर मे बी पॉसिबिलिटी ऑफ इवन ऑब्झर्वेशनल एरर्स विच आर कॉज ड्यू टू ह्युमन बिंग मिस्टेक. ठीक आहे. सो म्हणजे ग्रॉस टाईप ऑफ एरर्स मॅक्झिमम असतात इन केस ऑफ अनालॉग. सो आपल्याला ते अवॉइड करायचे असतात. प्लस अजून कुठल्या टाईपचे असतात की डेटा स्टोरेज कॅनॉट बी पॉसिबल इन केस ऑफ अॅनालॉग मीटर. अॅनालॉग मीटरमध्ये कुठल्याही प्रकारची मेमरी नसते. सो आपण डेटा सेव्ह नाही करू शकत, बॅकअपला डेटा नसतो आपल्याकडे. त्यामुळे मेंटेनन्स पण काय जातो, ओव्हरऑल मेंटेनन्स पण काय असतो, डिफिकल्ट असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक टेप, स्पीडोमीटर्स, रेकॉर्डर्स अशा टाईपचे जे काही मटेरियल्स आहेत ते यूज करतो. सो मॅग्नेटिक इफेक्टमुळे तिथे हिस्टरिसिस लॉस पण ऑकर होऊ शकतो. सो ऑल दिस टाईप ऑफ errors can be eliminated with the help of digital meter. So digital meters advantages काय, it is easier to use, easy for the measurement, it gives good accuracy, it has better resolution. ठीक आहे. सो आणि प्लस डेटा स्टोरेज इज अवेलेबल, इझिली अवेलेबल. these are some advantages of digital meter. So these digital meters are classified basically into two types. ठीक आहे. दोन टाइप्स मध्ये क्लासिफिकेशन होते. एक असतो इंटिग्रेटिंग टाईप आणि दुसरा असतो नॉन इंटिग्रेटिंग टाईप. इंटिग्रेटिंग टाईप मध्ये काय असतो, जो आहे आता तुम्हाला दिसतोय, विच इज नथिंग बट द ड्युअल स्लोप टाईप ऑफ DVM or digital voltmeter. It is a type of voltmeter which is a integrating type of digital voltmeter. ठीक आहे. इंटिग्रेटिंग म्हणजे काय की इक्वेशनला तुम्ही इंटिग्रेट करताय. सो स्क्वेअर काय मिळतंय, स्क्वेअर वेव्हला ट्रायंग्युलर मिळते किंवा साइन वेव्ह दिली तर स्क्वेअर वेव्ह मिळते. सो दिस इज नथिंग बट दी इंटिग्रेशन टाईप. सो काय करतोय की इट कन्वर्ट्स द कंटिन्युअस टाइम सिग्नल इनटू सम डिस्क्रिट फॉर्मॅट. डिस्क्रिट फॉर्मॅट मीन्स व्हॉट, इट इज हॅव्हिंग टू स्टेट्स ओनली, आयदर हाय और लो कंडिशन. ठीक आहे. सो हाय लो कंडिशन नुसार तुम्ही काय करू शकता, दॅट मीन्स यू आर गोइंग टू अप्लाय दिस सिग्नल अँड यू आर गोइंग टू कम्पेअर द सिग्नल्स विथ रिस्पेक्ट टू चेंजिंग फॉर्मॅट. सो इंटिग्रेशन काय करतोय, कॉन्स्टंट सिग्नल मध्ये कन्व्हर्जनचं काम इंटिग्रेशन परफॉर्म करतोय. सो रेंज तुम्हाला डिफाईन केली जाते. रेंज डिफाईन करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, यू आर कन्सिडरिंग सम टाइम ड्युरेशन ओव्हर विच यू आर गोइंग टू अप्लाय सम सिग्नल. ठीक आहे. सो ओव्हर सम सर्टन टाइम ड्युरेशन यू आर गोइंग टू अप्लाय द सिग्नल टू द इंटिग्रेटर. Integrator will integrate that signal. इंटिग्रेशन मीन्स नथिंग बट टाइम ड्युरेशन. लक्षात ठेवायचं. इथे आपण काय करतोय, टाइम ड्युरेशन घेतोय. साईन असेल तर तो स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करेल फॉर दॅट ड्युरेशन. स्क्वेअर असेल तर ट्रायंग्युलर मध्ये किंवा सॉटूथ फॉर्मॅट मध्ये कन्व्हर्जन होतं. सो लाईकवाईज तुम्हाला जो काय आउटपुट मिळतोय ओव्हर दॅट करस्पॉन्डिंग टाइम ड्युरेशन. तो टाइम ड्युरेशन संपला की तो त्याचा पुढचं टाइम ड्युरेशन पुरता एकतर तो इंटिग्रेट होईल, मीन्स कॅपॅसिटर जो कनेक्ट केलेला इथला आयदर चार्ज होईल किंवा डिस्चार्ज होईल. सो डिपेंडिंग अपॉन दॅट ऑपरेशन इज परफॉर्म्ड. सो यू आर गोइंग टू मेजर फॉर दॅट time duration, you are going to convert this signal into some digital format with the help of counter and display. So this is nothing but the integrating type. नॉन इंटिग्रेटिंग टाईप मध्ये काय आहे की अप्रॉक्सिमेशन आपण परफॉर्म करतोय. इंटिग्रेशन मध्ये आपण टाइम ड्युरेशन केलं, त्या टाइम ड्युरेशन पर्यंत काय जो काही सिग्नल होता तो आपण काउंट करतोय किंवा मेजर करतोय. बट नॉन इंटिग्रेटिंग टाइम मध्ये वी आर जस्ट डायरेक्टली अप्रॉक्सिमेट द सिग्नल. डायरेक्टली काय होतं, अप्रॉक्सिमेशन परफॉर्म होतंय किंवा राऊंड ऑफ होतंय. सो दिस इज नथिंग बट द बेसिक डिफरन्स बिटवीन इंटिग्रेटिंग अँड नॉन इंटिग्रेटिंग टाइप. So there is no time duration consideration for the non-integrating type. We just approximate the signal or we just convert the signal or round up the signal. ठीक आहे. राऊंड ऑफ करतो आपण कोणत्याही पॉईंटचा. पण इंटिग्रेटिंग टाईप मध्ये आपण ड्युरेशन कन्सिडर करत असतो. सो ड्युअल स्लोप type of digital voltmeter is the best example of digital integrator type digital meter. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय येणार आहे, इट कन्सिस्ट ऑफ वन इंटिग्रेटर विच इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेशनल एम्प्लीफायर अँड दी कपॅसिटर अँड इट इज ॲक्च्युअली अ निगेटिव्ह इंटिग्रेटर. निगेटिव्ह इंटिग्रेशन करतोय मीन्स जो काही तुमचा कंपॅरेटर आहे, सॉरी ऑपरेशनल एम्प्लीफायर आहे, त्याला इथे मायनस आणि इकडे प्लस कनेक्ट केलेला असतो. प्लस तुमचा काय असतो, ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. सो प्लस ग्राउंडला आहे, मायनसला तुम्ही सप्लाय दिला मीन्स निगेटिव्ह इंटिग्रेशन परफॉर्म करतोय. नेक्स्ट आहे तुमचं कंपॅरेटर. वॉट एव्हर द आउटपुट इज कम्पेअर्ड ॲट दिस पॉइंट. सो झिरो डिटेक्टर आहे. झिरो डिटेक्टर म्हणजे काय,
की हा डिटेक्ट करतोय की तुमचा सिग्नल झिरोला रीच झालाय की नाही झालाय. सो एक फिक्स लेवल तो चेक करतोय. सो लेवल कशाने चेक करतो? बाय कम्पेअरिंग दिस सिग्नल विथ दिस ग्राउंडिंग पॉईंट. इथलं व्होल्टेज काय ते झिरो. सो झिरो सोबत हा सिग्नल कम्पेअर करतो. कम्पेअर केल्यानंतर त्याला जे काही व्होल्टेज मिळते, जे ऑब्विसली बट ऑब्वियस जेव्हा सिग्नल पास होणार आहे इथे काहीतरी व्होल्टेज जनरेट होणार आहे. समथिंग मायनस झिरो इज ऑलवेज दॅट समथिंग व्हॅल्यू. दॅट मीन्स एक्स मायनस झिरो इज ऑलवेज इक्वल्स टू एक्स. सो हा काही जो काही व्हॅल्यू येणार आहे ती तुम्ही ट्रान्समिट करताय. कशाला ट्रान्समिट करताय? टू दी गेट. गेटला आपण एक ऑसिलेटर दिलेला आहे टू परफॉर्म दी ऑपरेशन. तिथे काय अँडिंग परफॉर्म केलेलं आहे. सो अँड गेट ऑपरेट केलेला आहे. सो वॉट एव्हर द काउंटिंग व्हॅल्यू इज अप्लाइड. सो कंटिन्युअस पल्स दिल्यामुळे काय होणार आहे, जी काही व्हॅल्यू येणार आहे ती कंटिन्युअसली हाय जाणार आहे अँड गेटच्या थ्रू. ठीक आहे. अँडिंग मीन्स काय आहे, दोन्ही पण व्हॅल्यू काय पाहिजे, 1 1 असल्या पाहिजे, म्हणजे हाय असल्या पाहिजे. मग मी कंटिन्युअस पल्स देते, कंटिन्युअस पल्सला मला काय मिळणार आहे, ऑलवेज आय विल गेट दी व्हॅल्यू. सो 1 into x, and if your x is high then you will get that value. ठीक आहे. सो इथे जी काही व्हॅल्यू असणार ती येणार आहे आणि ती काउंटर थ्रू काय होणार, काउंट होणार आणि ही लॅच होते फ्लिप फ्लॉपला, म्हणजे इथे काय होते, मेमरी होते. सो स्टोरेज ऑफ that output is also takes place, and also your feedback, you can feedback this signal to the again input too. So दोन्ही operations perform केले जाऊ शकतात. So simply it consists of one integrator, one comparator, and one counter. Counter is used to count the number of pulses transmitted through gate. ठीक है. Number of pulses कसे कि these number of pulses will be directly proportional to applied voltage. ठीक है. So whatever the number of pulses are applied to this gate will be counted by the counter. So counter will incremented by certain position, and that counter or the counting value will be directly proportional to applied voltage. सो या मनाने आपल्याला ते डेरिवेशन फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. सो हे डेरिवेशन कसं फाइंड आउट करणार? सो फर्स्ट ऑफ ऑल वेन द स्विच S1 इज क्लोज्ड. ठीक आहे. किंवा इथे आय मेन्शन केलाय. सो स्विच, इनपुट स्विच इज क्लोज्ड. आफ्टर दॅट व्हॉट हॅपन्स, द व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज इज कनेक्टेड. इथे आपण अजून करू, दिस वन इज युअर व्ही इन, लेट दिस बी युअर व्ही रेफरन्स. ER ऐवजी आपण व्ही रेफरन्स मेन्शन करू. ठीक आहे. सो व्ही इन अप्लाय केलाय, स्विच S1 क्लोज केल्यानंतर. सो व्ही इन गेल्यानंतर इथे काय होणार आहे, इक्वेशन विल गेट इंटिग्रेट. सो इंटिग्रेटरचा जनरल फॉर्म्युला आहे. इंटिग्रेटरचा फॉर्म्युला काय आहे की सिम्पली आउटपुट व्होल्टेज ऑफ इंटिग्रेटर इज इक्वल्स टू ऑलवेज इंटिग्रेशन ऑफ minus 1 upon R into C, where R is nothing but this input resistance which is used to limit the current, and C is nothing but the capacitor which is connected as a feedback element. ठीक आहे. हा feedback element म्हणून आज यूज केलेला आहे. सो इथून काय होणार आहे, जेव्हा करंट पास होतोय, व्ही इन पास होतो, व्ही इन कनेक्ट झालेला आहे, S1 जेव्हा क्लोज करतो, व्ही इन कनेक्ट झाला म्हणजे काय होणार, करंट विल स्टार्ट टू फ्लो थ्रू रेजिस्टर टू कपॅसिटर. ठीक आहे. मग इकडनं तुम्हाला काय मिळते, व्होल्टेज मिळते. सो वॉट एव्हर द आउटपुट व्होल्टेज जनरेटेड अक्रॉस दिस, दॅट विल बी -1/RC. मायनस का कन्सिडर केलं, बिकॉज निगेटिव्ह इंटिग्रेशन परफॉर्म होते. मायनसला आपण सप्लाय दिलेला आहे म्हणून इथे काय येणार, -1/RC इंटू इंटिग्रेशन ऑफ input voltage. Integration of input voltage is nothing but it will be integrated for the time duration of t1. आपण अजून करू की टाइम ड्युरेशन आपण इथला घेतलाय, t1 चा घेतला. ठीक आहे. सो हा जो टाइम ड्युरेशन आहे, दॅट टाइम ड्युरेशन इज नथिंग बट t1. सो तोपर्यंत तुम्ही काय दिलेलं आहे, इनपुट दिलेलं आहे, नेट इनपुट अप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. सो हे नेट इनपुटला तुम्हाला काय मिळते, इंटिग्रेशन मिळते. इंटिग्रेशन कसं मिळतंय, इट इज ऑन दी निगेटिव्ह साइड. सो मी सांगितलं की जेव्हा तुम्ही स्क्वेअर वेव्ह अप्लाय करताय, म्हणजे एक फिक्स्ड व्होल्टेज अप्लाय करताय, फिक्स व्होल्टेज असेल किंवा कॉन्स्टंट व्होल्टेज असेल, तर कॉन्स्टंट व्होल्टेजला इंटिग्रेटर नेहमी काय जनरेट करतो, सॉटूथ किंवा ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म जनरेट करतो. सो ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म इथे जनरेट झालेली आहे. सो तोपर्यंत कॅपॅसिटर काय होतंय, कॅपॅसिटर विल चार्ज. So capacitor will start to charge, but it is in the negative direction. Why it is in the negative direction? Because we are applying supply to the negative input of operational amplifier. याला आपण ऑपरेशनल एम्प्लिफायर म्हणतो. ठीक आहे. ऑपरेशनल एम्प्लिफायर इज यूज टू परफॉर्म डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेशन्स. सो त्यासाठी त्याला 2 इनपुट्स नसतात, एक असतो मायनस, दुसरा असतो प्लस. सो आपण हा मायनसला कनेक्ट केलाय म्हणून तो काय करतोय, निगेटिव्ह इंटिग्रेशन परफॉर्म करतो. सो कॅपॅसिटर चार्जेस ओव्हर दी निगेटिव्ह साईड. सो इथे तुम्हाला चार्जिंग ऑपरेशन परफॉर्म केलेलं दिसतंय. सो जेव्हा हा ऑपरेशन परफॉर्म करतो त्यावेळेस इथलं एक्सप्रेशन काय येणार आहे, सिम्पली सो एक्सप्रेशन विल गेट चेंज. ठीक आहे.
सो एक्सप्रेशन काय येणार व्ही झिरो इज इक्वल्स टू मायनस 1/RC इंटू इंटिग्रेशन ओव्हर दी टाइम ड्युरेशन T1. सो म्हणजेच काय येणार आहे, मी आता इक्वेशन जसं काय सॉल्व्ह केलं, V इज कॉन्स्टंट राईट. So integration of constant term is always 1. So V in into time duration काय घेतला T1. ठीक आहे, टाइम ड्युरेशन मी घेतला T1 पुरता. सो हे माझं एक्सप्रेशन आलं. दिस एक्सप्रेशन लेट दिस एक्सप्रेशन बी नंबर 1. फर्स्ट इक्वेशन जनरेट झालं. सो फर्स्ट इक्वेशन जनरेट झाल्यानंतर पुढे काय करायचंय, आता या ड्युरेशन पुरता T1 पुरता काय झालं होता, स्विच S1 क्लोज झाला होता आणि तुम्हाला इंटिग्रेशन मिळालं होतं. पुढे तो कम्पेअर होऊन आउटपुट जनरेट होणार आहे. ठीक आहे, वॉट एव्हर द काउंटिंग विल बी जनरेटेड. नेक्स्ट कंडिशनला काय जाणार आहे, नेक्स्ट कंडिशनला नेक्स्ट टाइम ड्युरेशन म्हणजे हा टाइम ड्युरेशन जो आहे तुमचा, फॉर दिस टाइम ड्युरेशन that is nothing but let this time duration be T2. So for small time duration the S2 is closed or SR is closed. So आता हा काय झाला, हा ओपन झाला आणि हा काय झाला क्लोज झाला. ठीक आहे, हा क्लोज झाला म्हटल्यानंतर काय कनेक्ट होणार आहे, व्ही रेफरन्स विल बी कनेक्टेड. सो मायनस व्ही रेफरन्स आहे, सो मायनस अँड दिस मायनस विल गेट प्लस. ठीक आहे, सो आउटपुट काय जनरेट झाला होता, सेम इक्वेशन येणार. आउटपुटचं इक्वेशन काय येणार, चेंज काहीच येत नाही, फक्त इनपुट व्होल्टेजच्या जागी आता काय येणार आहे, व्ही रेफरन्स येणार आहे. ठीक आहे, सो मग आउटपुट काय येईल, मग व्ही झिरो एक मिनिट, V0 is equals to or VO is equals to minus 1/RC because निगेटिव्ह इंटिग्रेशन आहे. ठीक आहे, इंटिग्रेटरला आपण निगेटिव्हला सप्लाय दिलोय, इंटू आता माझं इनपुट पण काय आहे, मायनस आहे. सो मायनस व्ही रेफरन्स घेतला, मायनस व्ही रेफरन्स इंटू टाइम ड्युरेशन काय आला T2. ठीक आहे, टाइम ड्युरेशन काय आला T2 आला. सो आता काय दिसतंय, मायनस इंटू मायनस विल गेट प्लस. So equation काय येणार, मायनस इंटू मायनस विल गेट प्लस. सो फायनल इक्वेशन V0 is equals to plus 1/RC into V reference into T2. ठीक आहे, सो आता हे दोन इक्वेशन्स काय म्हणजे फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन बोथ आर हॅव्हिंग देअर LHS साईड इक्वल V0 अँड V0. सो मी दोन्ही इक्वेशन काय करू शकते, इक्वेट करू शकते. सो इक्वेशन नंबर 1 इज इक्वल्स टू इक्वेशन नंबर 2. सो आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, सो इक्वेशन काय येते तुमचं इथे बघा. सो इक्वेशन नंबर 1 काय होता, -1/RC. ठीक आहे, -1/RC इंटू V in इंटू T1. ठीक आहे, पहिले इक्वेशन लिहिलं इज इक्वल्स टू इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 हा तुमचा इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे, सो हा इक्वेशन नंबर 2 तुम्हाला इथे इक्वेट करायचा आहे. सो काय येणार आहे, 1/RC इंटू T2. ठीक आहे, इंटू व्ही रेफरन्स. ठीक आहे, व्ही रेफरन्स. आता काय दिसतंय बघा, सेम टर्म ज्या आहेत 1/RC त्या काय होणार, कॅन्सल होणार. सो आपण याला काय करणार, कॅन्सल करणार. ठीक आहे, सो इक्वेशन काय आलं, व्ही इन इंटू T1. पुढचं इक्वेशन काय आलं, व्ही इन इंटू T1 इज इक्वल्स टू व्ही रेफरन्स इंटू T2. ठीक आहे, सो आपण टाइम ड्युरेशन सगळ्या एक साईडला घेतल्या. सो एक साईडला घेतल्यानंतर काय येणार आहे, T1 डिवाइड बाय T2. T1 डिवाइड बाय T2 इज इक्वल्स टू काय येणार आहे, व्ही रेफरन्स डिवाइड बाय व्ही इन. व्ही रेफरन्स डिवाइड बाय व्ही इन, पण ते कसं आहे मायनस, का हा जो इथला टर्म आहे मायनस, हा मायनस इथे टाकायचा होता. ठीक आहे, मायनस. सो इथे पण काय येणार, मायनस येणार. सो मायनस व्ही रेफरन्स अपॉन व्ही इन, हे इक्वेशन मिळालं तुम्हाला. ठीक आहे,
सो आता मला काय करायचं आहे की मला कन्सिडर काय करायचंय जेव्हा हे इक्वेशन आलंय T1 आणि T2चं इक्वेशन काय येते तुम्हाला व्ही रेफरन्स अपॉन व्ही इन जेव्हा मी इकडे अप्लाय करते ऍट द सेम टाइम गेटला मी काय केलेलं आहे ऑसिलेटरनी कंटिन्युअस पल्स अप्लाय केलेली तर दोन्ही टाइम ड्युरेशन कम्पेअर होता इथे कम्पेअर होऊन जो काही सिग्नल येणार आहे दॅट सिग्नल अँड दी पल्स जनरेटर आउटपुट दोन्ही पण काय होणार आहे अप्लाय होणार आहे सायमल्टेनियसली ते काउंटर काय होतोय कंटिन्युअसली काउंट करतोय काउंट कुठपर्यंत करतोय की अजून केलं समजा की टाइम पिरियड T1 ला मी काय करते एन नंबर ऑफ पल्सेस ऑसिलेटर कडनं अप्लाय केलेले एन नंबर ऑफ पल्सेस जेव्हा मी अप्लाय करते T1 च्या ड्युरेशनला त्यावेळेस मला काही करस्पॉन्डिंग व्होल्टेज किती मिळतंय व्ही इन मिळतंय ठीक आहे आणि ज्यावेळेस मी टाइम ड्युरेशन T2 ला स्विच S2 क्लोज केला त्यावेळेस मला व्होल्टेज काय मिळालं व्ही रेफरन्स इतकं व्होल्टेज मिळालं आणि ते कुठपर्यंत मिळाले की जेव्हा मी N2 इतके नंबर ऑफ पल्सेस म्हणजे टाइम ड्युरेशनला आपण अजून जर केलं की माझी एक टाइम ड्युरेशन जी आहे 1 सेकंदची आहे म्हणजे एक पल्स जी आहे 1 सेकंदची आहे सो माझं समजा टाइम ड्युरेशन 10 सेकंदचा असेल बरोबर टाइम ड्युरेशन किती अजून केला मी समजा T1 माझा 10 सेकंदचा आहे आणि अजून केलं की एक पल्स जर 1 सेकंदची असेल तर म्हणजेच काय येणार आहे N1 विल बी इक्वल्स टू T1 कळतंय T1 किती घेतला मी समजा अजून केला 10 सेकंद अजून केला आता 10 सेकंद अजून केलं म्हणजेच काय केलं की अजून केलं की ऑसिलेटरकडनं मी जी काही एक पल्स अप्लाय करते ही एक पल्सचा टाइम ड्युरेशन एका पल्सचा टाइम ड्युरेशन आहे 1 सेकंड सो 10 सेकंडमध्ये किती पल्सेस जाणार आहे 10 पल्सेस जाणार आहे 10 पल्सेस म्हणजेच काय तुमचा आला N1 इज इक्वल्स टू 10 आणि T1 पण किती आहे 10 सेकंड्स आहे ठीक आहे सो 10 is equals to 10 means I can say that N1 becomes equals to T1 at the same way T2 चं जेवढं टाइम ड्युरेशन आहे तेवढंच नंबर ऑफ पल्स मी काय करणार आहे अप्लाय करणार आहे सो T2 समजा मी 5 सेकंडचा घेतला तर नंबर ऑफ पल्सेस किती जाणार आहे N2 पण 5 सेकंडचं जाणार आहे सो अजून केला समजा की इफ T2 is equals to N2 and T1 is equals to N1 the इक्वेशन काय होणार आहे चेंज होणार आहे या इक्वेशन मध्ये चेंज काय होईल की T2 च्या जागी रिप्लेस होईल सॉरी T1 च्या जागी रिप्लेस होईल N1 T2 च्या जागी रिप्लेस होईल N2 ठीक आहे इज इक्वल्स टू मायनस व्ही रेफरन्स अपॉन व्ही इन ठीक आहे सो मला अजून काय करते बघा व्ही इन इज कॉन्स्टंट ठीक आहे व्ही इन कॉन्स्टंट आहे सो व्ही इन कॉन्स्टंट असल्यामुळे N1 नंबर ऑफ पल्सेस पण काय जाणार आहे सॉरी N1 नंबर ऑफ पल्सेस पण काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे ठीक आहे सो व्ही इन कॉन्स्टंट आहे माझा सॉरी व्ही इन नाही व्ही इन इज व्हेरिएबल बिकॉज वी आर गोइंग टू मेजर दॅट व्होल्टेज व्ही इन म्हणजे काय की द अप्लाइड व्होल्टेज विच इज टू बी मेजर्ड हे आपल्याला मेजर करायचं आहे व्ही इन आणि व्ही रेफरन्स काय आहे फिक्स आहे सो ॲज व्ही रेफरन्स इज फिक्स्ड दॅट मीन्स व्हॉट इट इंडिकेट्स सो N2 इज फिक्स्ड ठीक आहे मग नंबर ऑफ पल्सेस काय जाणार आहे व्ही इन विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N1 म्हणजे काय नंबर ऑफ पल्सेस विच आर रिक्वायर्ड टू ट्रान्समिट द सिग्नल व्ही इन सो इथे बघा इक्वेशन काय आलं होतं आपल्याला याच्यानुसार N1 upon N2 is equals to minus V reference upon V in as V reference is constant. So V reference constant आहे म्हणजे त्या ड्युरेशनला मी जे काही नंबर ऑफ पल्सेस अप्लाय केलेले होते N2 इतके ते पण काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे बरोबर आहे सो बाय डिफॉल्ट व्हॉट आय कॅन से दॅट N1 विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V1 और V in ठीक आहे सो N1 जेवढा अमाऊंट टाइम ड्युरेशन पुरता मी V in अप्लाय करते तेवढंच तो काय करतोय काउंटर काय होतोय काउंट होतोय म्हणजे तुम्हाला काय मिळते डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन मिळते बिटवीन युअर इनपुट व्होल्टेज अँड नंबर ऑफ पल्सेस काउंटेड बाय दी काउंटर समजलं परत एकदा रिपीट करून सांगते तुम्हाला ऑपरेशन काय काय झालं ठीक आहे सो पहिलं ऑपरेशन काय होतं याच्यामध्ये सर्किट काय सर्किट इज कन्सिस्ट ऑफ वन इंटिग्रेटर one comparator and one counter circuit and also a memory circuit which is consist of flip flop okay so when the S1 is closed when S1 is closed what happens the Vin is connected Vin is nothing but the voltage which is to be measured is connected to the integrator and hence we get the equation as V0 is equals to minus 1 upon RC Vin into T1 so integration will takes place it is in the negative direction ठीक है सो एक सर्टन पॉईंट पर्यंत काय होणार आहे व्हॉट इट इंडिकेट्स कॅपॅसिटर इज स्टार्ट्स टू चार्ज सो कॅपॅसिटर चार्जिंग पॉईंट तुम्हाला सेट झालेला आहे सो हे झालं इक्वेशन नंबर 1 आफ्टर दॅट व्हेन
S2 is closed, then V reference will be connected to integrator and you will get the output voltage across integrator will be V0 is equals to minus 1 upon RC into minus V reference into T2, nothing but V0 is equals to 1 upon RC into V reference into T2. ठीक आहे. सो आता हा प्लस आहे म्हणून कॅपॅसिटर काय झाला, इन शॉर्ट आय कॅन से दॅट इट विल स्टार्ट्स टू चार्ज इन पॉझिटिव्ह डायरेक्शन. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह डायरेक्शन कडे मूव्ह होतोय. सो एक सर्टन पॉईंट पर्यंत जाणार आहे. सर्टन पॉईंट म्हणजेच काय, T2 इतका त्याचा टाइम ड्युरेशन राहणार आहे. त्या टाइम ड्युरेशन पर्यंत तो काय होणार, पॉझिटिव्ह साईडकडे मुवमेंट होणार आहे, त्याची चार्जिंग होणार आहे. ठीक आहे. सो ह्या इन्स्टंटला आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू कन्सिडर व्हॉट अमाऊंट ऑफ व्होल्टेज इज ट्रान्समिटेड और अप्लाइड और हाऊ मच व्होल्टेज इज अप्लाइड. मीन्स व्हीन मला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. व्हीन कसं मेजर करायचं आहे, की मला डिस्प्लेला डायरेक्टली काहीतरी व्हॅल्यू दिसली पाहिजे. काय समजा 2 व्होल्ट अप्लाय केलं तर डिस्प्लेला काय आला पाहिजे, 2 व्होल्ट आला पाहिजे. 3 व्होल्ट अप्लाय केलं व्हीन मी जर 3 व्होल्ट डिस्प्लेला दिसलं पाहिजे. कारण डिजिटल मीटरला काय होतं, डायरेक्ट डिस्प्ले होतं. तिथे काही निडल डिफ्लेक्शन नाहीये, पॉइंटर डिफ्लेक्शन नाही. इथे मला डायरेक्ट काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. डिस्प्ले कशावर होणार आहे, ह्या काउंटरच्या डिस्प्लेवर. ठीक आहे. सो हे डिस्प्ले करण्यासाठी हा, तर आपलं काय इक्वेशन आलं होतं, V0 इज इक्वल्स टू 1 अपॉन RC V रेफरन्स इंटू T2. बरोबर. टाइम ड्युरेशन आपण कन्सिडर केलेलं. आता मला काय करायचं आहे, डिस्प्लेवर डायरेक्ट 2 व्होल्ट किंवा मी समजा अप्लाय केलं इनपुट व्होल्टेज 3 व्होल्ट, तर ते डिस्प्ले झालं पाहिजे. मग हे इंटरनल कन्व्हर्जन कसं होतं, इंटरनल कन्व्हर्जनसाठी आपण काय केलं, की जे काही दोन्ही इक्वेशन्स आले होते ते आपण इक्वेट केले. ठीक आहे. V0 जे काही दोन इक्वेशन इक्वेट केल्यानंतर इक्वेशन काय मिळेल, T1 अपॉन T2 इज इक्वल्स टू मायनस V रेफरन्स अपॉन V इन. आता याचा यूज करून मला ऍक्च्युअली इक्वेशन फाइंड आउट करायचं. तर ऍक्च्युअली इक्वेशनला मी अजून काय केलं, की समजा माझा टाइम ड्युरेशन T1 10 सेकंडचा होता आणि इकडनं जे मी ऑसिलेटरकडनं पल्स अप्लाय करते, ह्या अँड गेटला, या गेटला जे पल्स अप्लाय करते, एका पल्सची जी व्हॅल्यू होती ती 1 सेकंड घेतली. सो ह्या टाइम ड्युरेशन पर्यंत 10 सेकंडला किती पल्सेस जाणार आहे, 10 पल्सेस जाणार आहे. ठीक आहे. सो म्हणजेच मी काय अजून करेल, की N1 विल बी इज इक्वल्स टू T1. सो N काय होता माझा, 10 होता आणि तेवढंच माझं टाइम ड्युरेशन पण होता. सो N1 बिकम्स इक्वल्स टू T1. सो N1 T1 झाला. सेम वे N2 इज इक्वल्स टू T2 झाला. सो याच्यामध्ये कन्सिडर काय होते बघा, की जो कॉन्स्टंट व्होल्टेज आहे, जेवढं मला अप्लाय करायचं आहे फिक्स व्होल्टेज, त्याचं टाइम ड्युरेशन पण काय राहणार आहे, फिक्स होणार आहे. तो चेंजिंग नाहीये. चेंजिंग कोणता राहणार आहे, व्हीन चेंज राहणार आहे, की व्हीन मला माहित नाही किती अप्लाय केलेला आहे. सो जो चेंजिंग आहे, चेंजिंग जो फिक्स्ड आहे म्हणजे व्ही रेफरन्स, तो फिक्स आहे. नॅचरली त्याचा टाइम ड्युरेशन जो आहे अप्लिकेशनचा तो पण फिक्स राहणार. बाय डिफॉल्ट त्याला काउंटरला जे काही पल्स द्यायचे आहेत त्या पण काय राहणार आहे, फिक्स राहणार आहे. सो फिक्स राहणार असल्यामुळे T2 इज इक्वल्स टू N2 व्ही रेफरन्स कॉन्स्टंट आहे. मग इक्वेशन मध्ये जो मिळाला होता N1 अपॉन N2 इज इक्वल्स टू व्ही रेफरन्स अपॉन व्ही इन. सो व्ही रेफरन्स इज कॉन्स्टंट, N2 is constant, hence Vin will be directly proportional to N1. सो हे इक्वेशन मिळालं होतं. सो Vin इक्वेशन जेव्हा तुम्हाला मिळतंय त्यावेळेस काय होतं कंडिशन, की इथे इंडिकेट काय होतंय, की N1 will be directly proportional to V indicates what, की जेवढे मी पल्सेस अप्लाय केले तेवढ्याला गेटचा आउटपुट काय येणार आहे, हा येणार आहे. हा येणार आहे म्हणजेच काय, तेवढ्या टाइम ड्युरेशन पुरतं जे काही इनपुट आलेलं होतं ते इनपुट डायरेक्टली अप्लाय होत आहे. सो काउंटर काय होतं, त्याच अमाऊंटने इन्क्रीमेंट होत जातो. इन्क्रीमेंट होत जातो म्हणजेच मला काय मिळणार आहे, डायरेक्टली व्होल्टेज मिळेल. दॅट व्होल्टेज कॅन बी डिस्प्लेड ओव्हर दी काउंटर विच इज नथिंग बट 2 व्होल्ट. ठीक आहे.
सो या मनाने आपण मेजरमेंट करतो. सो इंटरनली ऑपरेशन परफॉर्म होताना इंटरनली आपण काय केलेलं आहे, अँड गेट अप्लाय केलं आणि अँड गेटला आपण काय केली, कंटिन्युअस पल्स अप्लाय केलेली आहे. कंटिन्युअस पल्स अप्लिकेशनमुळे अँड गेटचं आउटपुट काय आहे, त्या टाइम ड्युरेशन पर्यंत कंटिन्युअसली हाय राहणार आहे आणि काउंटर काय होणार आहे, कंटिन्युअसली इन्क्रीमेंट होणार आहे. काउंटर म्हणजे काय की 1 2 3 4 5 6 या मानाने तो काउंटिंग करेल. मग जेवढा अमाऊंट ऑफ व्होल्टेज त्याने अप्लाय केलेला असेल, तुम्ही डिस्प्लेवर बघता जेव्हा मल्टीमीटरला तुम्ही कुठला सप्लाय कनेक्ट केलेला असेल तर मल्टीमीटर डायरेक्ट शो नाही करत, किंवा पॉवर सप्लायवरनं जसं जसं तुम्ही चेंज करताय, इन्क्रीज करताय किंवा डिक्रीज करताय, तर तसं तसं तो काय होतो, त्याचा पॉईंटमध्ये चेंज होतो. कधी डेसिमल पॉईंटमध्ये चेंज होताना दिसतो. 1.2 वोल्ट, 1.3 वोल्ट, 5 वोल्ट, 6 वोल्ट या मानाने कंटिन्युअस तुम्हाला काय मिळते, व्हेरिएशन मिळते. ते कशावर डिपेंड असतं, जसं जसं त्याचा इंटरनल काउंटर इन्क्रीज होत जातो, तो व्होल्टेज जर इन्क्रीज केलं तर तो काउंटर इन्क्रीज होईल. व्होल्टेज तुम्ही डिक्रीज केलं तर काउंटर काय होणार आहे, डिस्प्ले डिक्रीजिंग रेडिंग दाखवेल आणि तुम्हाला व्होल्टेज डिस्प्ले होते. क्लिअर कॉन्सेप्ट समजली ड्युअल स्लोप इंटिग्रेशनची. सो वेव फॉर्म पण कळाली. सो या मानाने तुम्हाला काय मिळते, स्क्वेअर वेव्हला ड्युअल इंटिग्रेटिंग टाइप ऑफ वेव फॉर्म मिळते. म्हणजेच काय, स्क्वेअर वेव्ह अप्लाय केल्यानंतर ट्रायंग्युलर वेव्ह जनरेशन होत आहे. सो ओव्हर द टाइम ड्युरेशन यू आर गोइंग टू मेजर द अप्लाइड voltage depending upon the number of pulses which are applied to the gate with the help of oscillator. So all these are time and the pulses will be proportional to each other. कळाला कुणाला काही डाऊट? मॅम हा बोल. मॅम पल्स वाढले तर व्होल्टेज पण चेंज होतं का? नाही, पल्स आपल्या कशावर डिपेंड राहणार आहे, तुम्ही टाइम किती देताय. टाइम कशावर डिपेंड राहणार आहे की तुम्ही इनपुट किती अप्लाय केलेलं आहे. ठीक आहे, जेवढं इनपुट असेल म्हणजे 2 ओके मॅम. व्होल्टेजचं इनपुट आहे ना, तेवढ्यापर्यंत कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार आहे. सो कॅपॅसिटरचे हे कम्प्लीट जेवढ्या टाइम ड्युरेशन पुरता तुम्ही S1 ला क्लोज ठेवताय, तेवढ्यापर्यंत हा काय जाणार आहे, इनपुट कनेक्ट होणार आहे आणि मग कॅपॅसिटर तेवढ्या पॉईंट पुरता चार्ज होणार. सो जेवढा टाइम असेल त्याच्यानुसार तुम्ही पल्स अप्लाय करताय. सो पल्सवर डिपेंड नाही. पल्स फक्त कशासाठी दिली की मी इथे अँड गेट यूज केलंय ना, आणि अँड गेट काय सांगतो, जर अँड गेटला लो पल्स गेली तर आउटपुट काय येतो, 0 येतो. 1 into 0 इज ऑलवेज 0. तुम्ही अँड गेटचा ट्रूथ टेबल स्टडी केला असेल ना, 1 1 ला फक्त हाय असतो, बाकी कंडिशनला तो काय असतो, आउटपुट 0च देतो. 0 0. 0 0 1 1 0 ला आउटपुट काय असतं, 0 असतं. मला काय रिक्वायरमेंट आहे की मी जोपर्यंत इनपुट दिलेला आहे तोपर्यंत गेटचं आउटपुट पण काय असलं पाहिजे, कंटिन्युअसली हाय असलं पाहिजे. म्हणून मला कंटिन्युअस पल्स अप्लाय करावी लागते, जेणेकरून एक इनपुट माझं कंपल्सरी 1 आहे आणि जो काही व्हेरिएबल आहे तो पण तुम्हाला काहीतरी आउटपुट देतोय, म्हणजे काहीतरी व्हॅल्यू देतोय. इट इज नॉट कम्प्लिटली 0. सो दॅट मीन्स व्हॉट इट इंडिकेट्स, इट गिव्स कंटिन्युअस हाय आउटपुट. आणि जेव्हा तो कंटिन्युअस हाय आउटपुट देतो, जसं जसं काउंटरला काय मिळते, मग इन्क्रीमेंट होत जातोय, प्लसने इन्क्रीमेंट जातो, 1 + 1 + 1 + या मॅनरने. कळालं? येस मॅम. ठीक आहे, काही अजून डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे, मला एक काम होतं तुमच्याकडे.